मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं द मॅजिकल वाटसरू चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. आज पौर्णिमा निमित्त गर्दी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले दख्खनचा राजा श्री ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे. कोल्हापूरच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. मंदिराकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 मंदिरांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 मंदिरांच्या मध्यभागी केदारलिंगाचे प्रमुख मंदिर आहे. या मूळ मंदिराचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी केलेले आहे असे म्हणतात. या मंदिराजवळ चोपडाई देवीचे देखील मंदिर आहे. या मंदिरापासून थोड्या अंतरावर उत्तरेकडील बाजूस यमाई देवीचे देखील मंदिर आहे. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख मंदिरे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. आज पौर्णिमा निमित्त गर्दी. केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो आहोत पन्हाळगडावर. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्त्व होते. पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस 21 किलोमीटर अंतरावर आहे. याची कोल्हापूर पासूनची उंची 700 फूट असून पन्हाळाच्या पायथ्यापासूनची उंची 275 फूट आहे. या गडाचा घेर 42 मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून 32 फुटापर्यंत तयार केलेली आहे. काही ठिकाणी तो 15 ते 30 फूट उंचीची दगडांनी बांधलेली तटबंदी आहे. तटाची रुंदी सर्वसाधारणपणे 5 फूट आहे, पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती 15 फूट रुंदीची ठेवण्यात आलेली आहे.
अशा ठिकाणी आत एक व बाहेर एक असे दुहेरी तट आहेत. डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला हा उभारला जातो. पन्हाळगडाच्या भागात पाण्याच्या सोयी चांगल्या आहेत, कारण या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेस कासारी व भोगावती या नद्यांनी हा भाग वेढलेला आहे. मुख्य दरवाजाच्या शेजारीच शिवा काशीद यांचा पुतळा आहे. गडावरील मुख्य चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा हातात तलवार घेतलेला सुंदर असा पुतळा बघायला मिळतो. पन्हाळा किल्ल्याचे महत्व म्हणजे हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांशी संबंधित आहे. हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 3 दरवाजा हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इसवी सन 1667 मध्ये कोंडाजी फर्जंद येथूनच अवघ्या 60 मावळ्यांनी किल्ला जिंकला. 4 दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून एसटी बसने किंवा खासगी वाहनाने किल्ल्यावर जाता येते. ही वाट 4 दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. 3 दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग 3 दरवाजातून जातो. हा दरवाजा 3 मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केले आहे. हे बघा आलं ना की यांचं चालू होतं लगेच. अशीच चाळे असलं काढत हे तिकडे तसलं. बघतोय बघा असं हसतोय कसा बघा हसतोय. आणि हे आमचे नवीन फोटोग्राफर. पावनखिंडीतील लढाई 2 मार्च 1660 ला पन्हाळगड किल्ल्यास जेव्हा सिद्दी जोहरचा वेढा पडला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते 600 मावळ्यांसकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद यांनी प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभू यांनी घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर घालणारे हे तीर्थक्षेत्र आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस 17 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळगड हा वेगवेगळ्या राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गडाची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळतात. पन्हाळगडाचे पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते.
बंद केलंय. याला म्हणतात अंबरखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच भोवती खंदक आहे. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे आहेत. ह्या सगळा उजेड दिसतो. मोठ्या फुलं नसतील ना, मोठे मोठे आहेत. कोल्ड स्टोरेज मध्ये कोल्ड स्टोरेज. तेव्हा बघितला तो अंबरखाना. या अशा 3 अंबरखाना आहेत तिथं. आता बघितली होती कुठली होती? कोल्ड स्टोरेज मध्ये सुशांत दमान. जागे काय आहे हे बघा.